रामण्णा यादव, राहणार जवसरनगर. काय तुमच्या वार्डात कोणी विकास केला, काय काय कामं झालेले सध्या? आम्ही तर अन्नाचे माणूस आहे पहिल्यापासून. नाही सैनिकच काम केलं. अन्नाचे माणूस ते नाही. वार्डामध्ये कोणते कोणते कामं झाले तुमच्या? कामं सगळे चांगले झालेले आहे. रोडचे, ड्रेनेजचे कामं झालेले आहे सगळे. स्मशानभूमीमध्ये काय सुविधा आहे? स्मशानभूमीमध्ये थोडी सुविधा कमी आहे. स्मशानभूमी जर आता सुधारू लागली तर आता व्हायला लागलं चांगलं. रस्त्याचं काय, कसे रस्ते? रोड चांगला केला. रोड होता खराब, रोड चांगला केला. शंभरची सुविधा होत नव्हती. ज्योतिनगर. तुमचं नाव सांगा. दांगोडे, संतोष दांगोडे. तुम्ही आता इथं रिक्षा चालवतात, ज्योतिनगरामध्ये राहतात. काय काय कामं झालेत आणि काय काय बाकी आहे? काही नाही, चांगले रोड अन्न चांगले. मंदिरं पण खूप आहे इथं. हा, मंदिरात काय सुविधा झाली? म्हणजे चालू आहे, काम चालू आहे. हे कोणामुळं झालं आहे सगळं? अन्न काय सध्या काय काय वार्डामध्ये कामं झालेले? बरं आहे, चांगले थोडंसं चालू चांगलं झालं. तुम्ही किती वर्षापासून राहत आहेत? अन्नाला माहिती आहे. अन्नाच्या निवडणुकीत उभं राहिले तर लोक मतदान करतील का निवडून येतील का? आपण एवढं सांगायचं करतील ना, तसे आपल्या हातात नाही काही. आपण अन्नालाच देतो. ठीक. माझं नाव माणिकचंद्र दांगोडे, ज्योतिनगरमध्ये राहतो. बरेच चांगले कामं केलेले, रोडचे काम केलेले आहे आणि ड्रेनेज लाईन वगैरे, नळाचे, बोरिंगचे भरपूर कामं केलेली आहे. आता ते इलेक्शनला उभे राहिले समजा तर कचऱ्याचं काय कचऱ्याचे वगैरे पण पाहत राहतात ते. जर घंटागाडी आली नाही? घंटा दररोज येते. अच्छा. एखाद्या वेळेस नाही आले तर ते पाहणी करून घेतात, तेवढी विचारपूस करतात, सगळ्या समस्या सोडवतात. ते येतात, आम्हाला विचारतात काय समस्या काय नाही. स्मशानभूमीची कशी अवस्था आहे आता? नाही, आता सध्या चांगली आहे. मागं रोड नव्हता, आता रोडचं काम झालेलं आहे. तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक काय, आपण आपले जे समस्या त्या सगळ्या सोडवणाऱ्या पाहिजे. आज रात्री कधी गेलं तर काही काम पडलं तर त्यांनी तयार पाहिजे काम करायला. एवढंच बाकी काही.